नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये आपण वर्ग समीकरण या प्रकरणामधील आज शेवटचा भाग अभ्यासणार आहोत। आजचा आपला उपघटक आहे वर्ग समीकरणाचे उपयोजन। वर्ग समीकरणाचे उपयोजन म्हणजे काय, तर दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण वर्ग समीकरणांचा वापर करून एक वय काढू शकतो किंवा अशा बऱ्याचशा घटकांचा शोध घेऊ शकतो। तर अशीच काही उदाहरणे आता आपण सराव संच 2.6 मध्ये सोडवणार आहोत। उदाहरण क्रमांक 1 काय आहे बघा, प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा। म्हणजे आपण वर्ग समीकरणाचा उपयोग करून हे उदाहरण सोडवणार आहोत आणि त्यावरून आपण प्रगतीचे वय काढायचे आहे। तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल बघा, जसं की आपण एक सामायिक समीकरण किंवा 2 चलातील रेषीय समीकरण सोडवताना सुद्धा जी माहिती आपल्याला माहित नाही त्यासाठी आपण एखादा चल मानत होतो। जसं की आता प्रगतीचे आजचे वय x मानू, प्रगतीचे आजचे वय x मानू। आणखीन काय म्हटले बघा, 2 वर्षांपूर्वी म्हणजे प्रगतीचे 2 वर्षांपूर्वीचे वय किती असणार आहे, प्रगतीचे 2 वर्षांपूर्वीचे वय आता प्रगतीचं आताचं वय काय म्हणलं आपण x, 2 वर्षांपूर्वी म्हणजे काय होणार -2, म्हणजे प्रगतीचं 2 वर्षांपूर्वीचं वय किती असणार आहे x - 2। तसंच पुढे काय म्हटलंय 3 वर्षांनंतर, आता प्रगतीचं 3 वर्षांनंतरचं वय किती असणार आहे ते लिहायला हवं, प्रगतीचे 3 वर्षांनंतरचे वय आता 3 वर्षांनंतर म्हणजे काय असणार आहे x + 3। लक्षात ठेवायचं आहे वय काढत असताना मागचं वय असेल वर्षापूर्वीचे तर वजाबाकी येणार आणि वर्षानंतरचे असा शब्द असेल तर बेरीज येणार आहे, इतकं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता उदाहरणामध्ये काय म्हटले त्यांनी, प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या म्हणजे x - 2 आणि 3 वर्षानंतरच्या म्हणजे x + 3 यांच्या वयाचे गुणोत्तर 84 आहे। गुणोत्तर म्हणजे ह्या दोन्हीही किमती कशा आहेत, गुणोत्तरामध्ये आहेत। तर किती आहे हे गुणोत्तर, 84 आहे। मग आता समीकरण कसं तयार होणार आहे बघा, 2 वर्षापूर्वीचे वयाचे म्हणजे x - 2 चे आणि 3 वर्षानंतरचे म्हणजे x + 3 या दोन्ही वयाचे गुणोत्तर म्हणजे हे दोन्हीही कंस गुणाकारामध्ये येणार आहे। किती आहे गुणोत्तर, तर आहे हे किती आहे 84 इतकं आहे। तर आता आपल्याला हे कंस सोडवत जायचं आहे। तर इथं आपण एका कंसातील प्रत्येक घटकाला दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचं। जसं की आता x न x + 3 ला पूर्ण गुणायचं आहे, त्यानंतर -2 न x + 3 ला पूर्ण गुणायचं आहे, बरोबर 84। ठीक आहे, म्हणजे पहिल्या कंसातील प्रत्येक पदाला दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे, हे लक्षात ठेवा। त्यानुसार आपण इथे काय केलेली आहे, मांडणी केलेली आहे। जसं पहिल्या कंसातील पहिलं पद आहे x आणि दुसरा पूर्ण कंस आहे x + 3, ते गुणाकाराच्या रूपात मांडलं। तसंच पहिल्या कंसातील दुसरं पद आहे -2, त्याला आपण दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणलं। आता हा गुणाकार करून घेऊया, x × x किती, x चा वर्ग अधिक चिन्ह आहे अधिक x × 3 3x। आता हा वजा चिन्ह आहे कसं ठेवला आहे, तर हा वजा असताना अधिक चिन्ह बदलतो, 2 × x 2x। आता हा अधिक आहे हा वजा होणार, 2 × 3 6 बरोबर 84। आता गुणत असताना जेव्हा वजा चिन्ह येतं त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे, तो वजा चिन्ह आहे तसं ठेवायचं आहे, कंसाच्या आतमधलं जे चिन्ह असेल ते फक्त बदलायचं आहे। कधी कधी चुकून विद्यार्थी काय करतात, इथं पण चिन्ह बदलतात आणि इथं पण, 2 ठिकाणी चिन्ह बदलणार नाही, इथलं चिन्ह आहे तसं राहणार आहे आणि इथं वजा असेल तरच आतल्या कंसाच्या आतमधलं चिन्ह बदललं जाणार आहे, अन्यथा ते तसंच ठेवायचं आहे। आता हे आपण सोडवत जाऊया, x वर्ग आहे तसा आहे, अधिक चिन्ह आहे तसं आहे, 3x मधून 2x गेलं 1x, चिन्ह आपण मोठ्या संख्येचंच देणार आहोत, -6 बरोबर 84। आता आपण काय करणार बघा, x वर्ग अधिक हा 1x आहे, 1 नाही लिहिला तर चालतो, फक्त x लिहिलं तर चालतं। आता हा आहे -6। आता यावरून आपल्याला एक वर्ग समीकरण तयार करायचं आहे, त्यामुळे आता हा 84 जो आहे
अधिकचा तो उजवीकडून डावीकडे काय आला तर काय होणार आहे -84 बरोबर येईल 0. मग हा x वर्ग आहे तसा, हा x आहे तसा. आता इथं वजा वजा आहे, चिन्ह मोठ्या संख्येचं देणार आहोत वजा, आणि क्रिया मात्र काय होईल बेरजेची होईल. 84 वजा 6 किती 90 बरोबर 0. म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण काय मिळालेलं आहे बघा, x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवत जायचं आहे. मग आता अवयव पद्धतीने सोडवताना 90 चे असे अवयव पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी काय यायला पाहिजे 9 यायला पाहिजे. मग काय करता येईल बघा 90 चा अवयव पाडत असताना 10 9 90. इथं जर x ठेवलं तर 10x वजा 9x किती येणार आहे 1x उत्तर येतं. म्हणजे अवयव आपण काय करूया 10 9 90. आता त्या पद्धतीने आपण ह्या किती समीकरणामध्ये ठेवत जाऊया. x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे इथं आपण 90 चे जे अवयव काढलेले आहेत ते 10x इथे धन ठेवला, हा 9x आपल्याला ऋण ठेवावा लागेल कारण 10x वजा 9x ची बेरीज 1x म्हणजे मधल्या पदा एवढी येते. अवयव पद्धतीने ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे त्या पद्धतीने सोडवत जायचं. यानंतर आपण काय करतो 2 2 चे गट करतो. आता x वर्ग अधिक 10x मध्ये सामायिक काय करू शकतो आपण x. मग आतमध्ये काय येणार x अधिक 10. त्यानंतर हा वजा चिन्ह आहे तसं दिला, आता सामायिक काय करू शकतो आपण 9. आता कौसात बघा काय शिकत राहील x हा वजा असताना आतलं चिन्ह बदलला अधिक 9 10 90 बरोबर 0. म्हणजे आपले 2 सामायिक कौस मिळालेले आहेत. असामायिक अवयव आपण एका कौसात घ्यायचे आहे. x अधिक 10 आणि x अधिक 10 च्या ऐवजी एकदाच आपण x अधिक 10 ठेवायचा आहे कारण तो सामायिक कौस आहे. दुसऱ्यामध्ये आपण असामायिक अवयव ठेवायचे आहेत x वजा 9 बरोबर 0. म्हणजेच आता x अधिक 10 बरोबर 0 ही किंमत काढून घ्यावी लागेल. x बरोबर 10 चं पक्षांतर केलं की तो होणार आहे वजा 10. ठीक आहे. त्यानंतर बघा x वजा 9 बरोबर 0, x बरोबर हा वजा 9 इकडे गेला की काय होईल अधिक 10. ठीक आहे. म्हणजे आपल्याला x च्या दोन किमती मिळालेल्या आहेत, x बरोबर वजा 10 आणि x बरोबर 9. मग आता x बरोबर वजा 10 हे वय असू शकतं का, तर वय कधीही ऋणामध्ये नसतं. त्यामुळे मग प्रगतीचे वय किती असणार आहे 9 वर्ष असणार आहे. आपल्याला काय काढायला सांगितलेले आहे तर तिच्या आजीचे वय काढा. तर प्रगतीच्या आजीचे वय किती आहे 9 वर्ष आहे. हे लिहूया आपण. प्रगतीचे आजचे वय 9 वर्षे आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, x च्या तुम्हाला 2 किमती मिळणार आहेत. वर्ग समीकरणाची 2 मुळे मिळणार आहेत. त्याच्यामधला जो ऋण असणार आहे ते वय असू शकत नाही कारण वय कधीही ऋणामध्ये असत नाही. मग जे धन्य किंमत आलेली आहे दुसरे वय तेच तुमचं काय असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जसे की वय ऋणामध्ये नसतं म्हणून x बरोबर वजा 10 हे वय असू शकणार नाही. मग दुसरं किंमत काय आलेलं आहे x बरोबर 9. ठीक आहे. म्हणजेच प्रगतीचं आजचं वय किती असणार आहे 9 वर्षे इतका असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा उदाहरण थोडक्यात आपण पुन्हा एकदा पाहूया. सुरुवातीला प्रगतीचं वय x मानलं, 2 वर्षानंतरचं वय तिचं x वजा 2 होईल, 3 वर्षानंतरचं वय x अधिक 3 होईल. उदाहरणामध्ये सांगितलेल्या ह्याच्यानुसार त्या दोन्हीच्या वयाचं गुणोत्तर 84 आहे म्हणून x वजा 2 x अधिक 3 बरोबर 84. इथं गुणिले चिन्ह लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. मग आता पहिल्या कौसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या पूर्ण कौसाला गुणलेलं आहे. हे सोडवत जाऊन आपल्याला उत्तर किती मिळालं आहे x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. हे समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवलं. अवयव काय पाडले 90 चे 10 9 90. 10x मधून 9x गेले 1x राहतं म्हणून त्यानुसार आपण x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. हे समीकरण सोडवल्यावर आपल्याला x च्या 2 किमती मिळाल्या, x बरोबर वजा 10 आणि x बरोबर 9. मग वय हे कधी ऋणामध्ये नसतं म्हणजेच प्रगतीचं आजचं वय किती आहे 9 वर्षे आहे. आता आपण प्रश्न दुसरा सोडवूया. प्रश्न दुसरा काय बघा, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. आता बघा याच्यामध्ये आपल्याला कुठल्या क्रमागत संख्या आहे माहित आहे का,
माहित नाहीये, त्यामुळं पहिली सम नैसर्गिक संख्या x मान आणि त्यानंतर दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या काय होईल मग? आता ही पहिली आहे तर दुसरी काय होणार आहे? x अधिक 2 होणार आहे. म्हणजे पहिली क्रमागत संख्या समनैसर्गिक संख्या आपण x मानली आणि दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या आपण किती मानलेलं आहे? x अधिक 2 मानलेलं आहे. मग आता उदाहरणामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. मग पहिल्या संख्येची बेरीज काय होणार आहे? x वर्ग अधिक दुसरी संख्या किती आहे बघा? तर x अधिक 2 याच्या वर्गात या x अधिक 2 याच्या वर्गाची बेरीज किती आहे? 244 आहे. म्हणजे दिलेल्या माहितीवरून समीकरण काय काढलेलं? x वर्ग अधिक x अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर 244. आता x अधिक 2 वर्ग म्हणजे वर्ग विस्तारानुसार याचा आपल्याला काय करावं लागेल? विस्तार करावा लागेल. x वर्ग आपण आहे तसा ठेवला अधिक x अधिक 2 चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. बघा 2 गुणिले पहिले पद आहे x गुणिले दुसरे पद आहे 2 यांची बेरीज किती होते? 4x. म्हणजे इथं काय ना 4x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग. ठीक आहे. आणि या पद्धतीने त्यानंतर आता पुढचं काय आहे बघूया आपण. ठीक आहे. x वर्ग अधिक x वर्ग 4x अधिक 2 चा वर्ग म्हणजे याचा आपण वर्ग विस्तार केलेला आहे. आता इथं जे आहे 244. ठीक आहे. किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिते 244. आता पुढे काय होणार आहे बघा? x वर्ग अधिक x वर्ग किती होईल? 2x चा वर्ग अधिक हा 4x आहे तसा ठेवला अधिक 2 चा वर्ग किती येणार आहे? 4 आणि हा 244 उजवीकडून डावीकडे घेतला तर होणार आहे 200 वजा 244 बरोबर 0. ठीक आहे. आता काय होईल? परत 2x चा वर्ग आहे तसा ठेवला 4x आहे तसा ठेवला अधिक आहे तसा आता 4 मधून 244 गेलं वजा 240 राहणार आहे बरोबर 0. आता समीकरणाला आपण काय करूया? 2 न बघूया. आता 2 न बघले तर काय होणार आहे बघा? प्रत्येकाला आपण काय करूया? 2x वर्ग भागिले 2 4x भागिले 2 240 भागिले 2 बरोबर 0. भागाकार केलं की 2 ला 2 जाईल इथे शिल्लक राहिला x वर्ग अधिक बेग के बे बेगुणी 4 म्हणजे शिल्लक राहिला 2x वजा इथं काय होणार आहे? 120 बरोबर 0. ठीक आहे. समीकरण आता काय मिळालेलं आहे बघा आपल्याला? x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0 हे समीकरण मिळालेलं आहे. आता हे समीकरण आपण काय करायचं आहे? अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. अवयव पद्धतीने सोडवताना 120 चे कसे अवयव काढायचे? आपण 12/120 त्यांचं काय आलं पाहिजे? बेरीज किंवा वजाबाकी मधल्या पदाइतकी आली पाहिजे. 12 तून 10 गेले 2 राहतात म्हणजे 12x आणि हा वजा 10x ठेवलं की उत्तर आपलं धन 2x येतं. म्हणजे अवयवसाठी काय घ्यावं लागेल? 12x आणि वजा 10x हे अवयव घ्यावे लागतील. आता हे आपण सूत्रामध्ये ठेवूया. x वर्ग अधिक 12x वजा 10x. ठीक आहे. तर इथं पुसते मी. पुढचं काय आहे बघा? वजा 120 बरोबर 0. आता 2 चे गट करूया. त्यानंतर इथं सामाईक काय होणार? x कंसात राहिलं x अधिक इथं काय शिल्लक राहिले 12. आता इथं सामाईक काय करू शकतो? वजा 10 कंसाच्या आतमध्ये काय शिल्लक राहिलं x. आता हा ऋण असल्यामुळे आतमध्ये होणार धन 10 ला 120 ला भागला की उत्तर येणार तुमचं 12 बरोबर 0. 2 सामाईक गट आपल्याला मिळालेला आहे. एकदाच लिहिणार x अधिक 12 दुसऱ्या कंसामध्ये असामायिक अवयव ठेवले बरोबर 0 म्हणजे x अधिक 12 x वजा 10 बरोबर 0. आता x अधिक 12 बरोबर 0 याची x ची जी किंमत काढली तर अधिक 12 इकडे आला काय होणार आहे? वजा 12. म्हणजे x ची पहिली किंमत काय मिळालं? पहिलं गुण काय मिळालं? वजा 12. आता दुसरं बघा x वजा 10 बरोबर 0 म्हणजे x बरोबर वजा 10 डावीकडून उजवीकडे गेला की धन 10 होईल म्हणजे x बरोबर 10. काय विचारलेलं आहे आपल्याला? समनैसर्गिक संख्या. आता वजा 12 ही समनैसर्गिक संख्या नाही
ठीक आहे. 10 ही समनैसर्गिक संख्या आहे, त्यामुळं ती समनैसर्गिक संख्या किती असणार आहे? 10 असणार आहे. समनैसर्गिक संख्या कुठली असणार आहे? 10 असणार आहे. उदाहरण पुन्हा एकदा बघूया. पहिली समनैसर्गिक संख्या x मानली, दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या x अधिक 2a. उदाहरणामध्ये दिल्यानुसार पहिल्या समनैसर्गिक संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या समनैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज 244 येते. त्यानुसार समीकरण तयार केले x वर्ग अधिक x अधिक 2 चा वर्ग बरोबर 244. x वर्ग आहे तसा ठेवला, x अधिक 2 चा वर्ग हा वर्ग विस्तार करून घेतला बरोबर 244. त्यानंतर बघा हा x 2x वर्ग झाला, 4x आहे तसा ठेवलेला आहे. त्यानंतर 2 चा वर्ग 4 हा वजा 244 पक्षांतर गुणा. त्यानंतर 2x वर्ग आहे तसा आहे, 4x आहे तसा आहे, 4 वजा 244 वजा 240. आता ह्याला आपण 2 ने भागून वर्ग समीकरण काय मिळवलं? x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता हे आपण अवयव पद्धतीने सोडवलं. अवयव काढले आपण अधिक 12x आणि वजा 10x. त्यानुसार x च्या दोन किमती मिळाल्या, x बरोबर वजा 12 आणि x बरोबर 10. मग समनैसर्गिक संख्या ह्या ऋण असत नाही, त्यामुळं वजा 12 ही समनैसर्गिक संख्या नाही. त्यामुळे पहिली किंमत काय? x बरोबर 10. म्हणजे 10 ही काय आहे? समनैसर्गिक संख्या काय आहे? 10 आहे. तर त्या संख्या शोधा म्हटले, तर त्या संख्या काय असणार आहेत? तर काय असणार आहे? 10 आणि 12, किंवा आपण 10 आणि 12 ह्या समनैसर्गिक संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. किंवा याच्यामध्ये बघा आणखी मग ते वजा 12 समनैसर्गिक संख्या असणार नाही. मग समनैसर्गिक संख्या पहिली कुठली मिळाली आपल्याला? 10, कारण x ची किंमत काढली ना आपण. पण दुसरी क्रमांक नैसर्गिक संख्या इथं आपण काय मानलेला आहे? x अधिक 2 मानलेला आहे. ठीक आहे. मग दुसरी क्रमांक नैसर्गिक संख्या काय आहे? x अधिक 2 म्हणजे x ची किंमत काढली आपण 10 अधिक 2 बरोबर 12. म्हणजे त्या संख्या कुठल्या असणार आहेत? 10 आणि 12 आहेत. म्हणजे पहिली क्रमांक संख्या x ची किंमत 10 आणि दुसरी क्रमांक संख्या आपण x अधिक 2 मानले, त्याच्यामध्ये किंमत काढली तर 10 अधिक 2 12. म्हणजे पहिली संख्या 10 आणि दुसरी क्रमांक नैसर्गिक संख्या कुठली असणार आहे? 12 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न तिसरा जो आहे तो कृतीयुक्त आहे, तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 4 काय? विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्याच्या वयाचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 106 आहे, तर त्यांची आजची वय काय? तर आता विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे विवेक बद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे आपल्याला वय किशोरचं मानावं लागणार आहे. किशोरचे वय x मान, किशोरचे वय x मान. मग किशोर जर x वर्षाचा असेल तर विवेक कसा आहे? 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून विवेकचे वय 5 वर्षांनी मोठे आहे, म्हणजे x अधिक 5 मान. ठीक आहे. मग आता काय म्हटले? गुणाकार व्यस्त. आता किशोरचं गुणाकार व्यस्त केलं तर काय होणार आहे? किशोरच्या वयाचे गुणाकार व्यस्त. किशोरचं वय किती मानलं आपण? x. मग हा x अधिक 1 असतो. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? छेदाची आणि अंशाची आदलाबदल. मग इथं x छेद 1 असतो, त्याचा गुणाकार व्यस्त किती झाला? 1 छेद x, म्हणजे अंश आणि छेदाची आदलाबदल केली. आता विवेकच्या वयाचा गुणाकार व्यस्त किती येईल? विवेकच्या वयाचे गुणाकार व्यस्त येणार आहे 1 छेद x अधिक 5. आता दिलेल्या माहितीनुसार काय म्हटलेलं आहे? त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 106 आहे, म्हणजे 1 छेद x अधिक 1 छेद x अधिक 5 या दोघांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे? 106. सुरुवातीला हे समीकरण आपल्याला सोडवत जायचं आहे आणि वर्ग समीकरण मिळवायचं आहे. तर आता बघा याचा तिरका गुणाकार करावा लागेल. 1 कंसात x अधिक 5 अधिक x गुणिले 1. पुढे बघा x
5 बरोबर 1/6. आता इथं एक तर उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात आलं की दोघांच्या वयाच्या गुणाकारग्रस्तांची बेरीज 1/6 येते. मग समीकरण काय तयार झालं 1/x अधिक 1/x अधिक 5 बरोबर 1/6. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण तिरका गुणाकार करायचा आहे. x अधिक 5 गुणिले 1 अधिक x गुणिले 1 आणि हा x अधिक 5 बरोबर 1/6. तर आता इथं काय येणार आहे बघा x अधिक 5 ला 1 ने गुणलं की x अधिक 5 येईल अधिक हा 1 गुणिले x राहील. x न कंसात 8 मध्ये गुणलं की x वर्ग अधिक 5 येईल बरोबर 1/6. ठीक आहे. आता इथं जे आहे x ने x ला गुणलं की x वर्ग आणि x न 5 ला गुणलं की इथं किती येणार आहे 5x येणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला उत्तर काय मिळालं बघा x अधिक x 2x अधिक 5 x वर्ग अधिक 5x बरोबर 1/6. इथं परत तिरका गुणाकार केलेला आहे आपण 6 गुणिले 2x अधिक 5 बरोबर 1 न x वर्ग अधिक 5x ला गुणायचं. मग 6 गुणिले 12x अधिक 6 30 बरोबर x वर्ग अधिक 5x. मग आता पुढे बघा काय हा x वर्ग अधिक 5x इकडे घेतला 12x अधिक 30 घेतला. मग x वर्ग आहे कसा आहे हा 12x इकडे आला की वजा 12x होणार आहे अधिक 5x आहे कसा ठेवलेला आहे आपण. त्यानंतर हा अधिक 30 आहे इकडे आला की वजा 30 होईल बरोबर 0. मग आता x वर्गाला 12x अधिक 5x यांची वजाबाकी होईल. आता यांची वजाबाकी किती येणार आहे सांगा. 12 मधून 5 काय करायचं आहे आपल्याला घालवायचं आहे. मग 12 तून 5 गेलं की आपलं उत्तर काय येणार आहे 12x मधून 5x गेले किती राहणार आहे शिल्लक 7x. आता चिन्ह मोठ्या संख्येचं देणार आहे वजा 7x वजा 30 बरोबर 0. ठीक आहे. हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे x वर्ग वजा 7x वजा 30 हे आपलं काय आहे वर्ग समीकरण आहे. आता हे वर्ग समीकरण आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. तर आता मी इकडचा भाग पुसते बघा. आता आपल्याला अवयव कसं काढता येईल 30चं. तर आता याच्यामध्ये बघा अवयव काढण्यासाठी अवयव अशा पद्धतीनं काढायचा आहे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे 7 आली पाहिजे. मग 30च्या अवयव मी म्हटलं का 30 x हे चल जोडायचं आहे. मग 10 वजा 3 केलं की वजा 7 इथं उत्तर येतं. सुरुवातीला आपल्याला 10 तून 3 केले की धन उत्तर येणार. त्यामुळे आपल्याला उलट करावं लागेल 3 10 30 असे अवयव काढावे लागतील. म्हणजे 3 मधून 10 गेले की उत्तर आपलं काय येतं वजा 7x येऊ शकतात. तर हे आपण घेऊया x वर्ग आता बरोबर काय आहे बघा x वर्ग अधिक 3x वजा 10x वजा 30 बरोबर 0. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2 ची गट केली आपण. पहिल्या गटामध्ये सामायिक काय येणार आहे x कंसात काय शिल्लक राहिला x अधिक 3 हा वजा चिन्ह आहे कसं आहे. आता सामायिक काय करू शकता तुम्ही 10 कंसात राहिला x इथं वजा असल्यामुळे चिन्ह बदलला अधिक 30 बरोबर 0. 2 सामायिक कंस मिळाले आहेत x अधिक 3 ते आपण एकदाच दिलं. असामायिक अवयव जे आहे ते x वजा 10 एका कंसात ठेवलं बरोबर 0. मग x अधिक 3 बरोबर 0 उत्तर किती येणार आहे x बरोबर वजा 3. ठीक आहे. आणि त्यानंतर x वजा 10 बरोबर 0 केलं पक्षांतर करून x ची किंमत किती मिळणार आहे धन 10. म्हणजे x ची 2 मुळा मिळालेले आहेत x बरोबर वजा 3 आणि x बरोबर 10. आता x बरोबर वजा 3 वय कशामध्ये नसतं ऋणामध्ये नसतं. त्यामुळे वय x कुणाचं मानलेलं आहे आपण किशोरचं. म्हणजे किशोरचं वय किती झालं 10. किशोरचे वय 10 आहे. मग आता विवेकचं किती मानलंय आपण विवेक बद्दल काय दिलेला आहे तर विवेक हा किशोरपेक्षा x अधिक 5 मानलेला आहे. ठीक आहे. मग x अधिक 5 म्हणजे किती झालं 10 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे किशोरचे वय 10 वर्ष आहे आणि विवेकचे वय किती आहे 15 वर्ष आहे. ठीक आहे. तर बघा या उदाहरणामध्ये सुरुवातीला आपण काय केलेलं आहे किशोरचं वय x मानलंय आणि विवेक त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता म्हणून x अधिक 5 वर्ष मानलं. त्यानंतर दोघांच्या वयाचा गुणाकार व्यस्त केला. किशोरचं 1/x हे गुणाकार असतं आणि विवेकचं 1/x अधिक 5 येईल.
मग त्यांच्या दोघांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे 1/6. तर हे सर्व सोडवत गेल्यानंतर आपल्याला उत्तर वर्ग समीकरण कुठलं मिळालेलं आहे x वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. 30 चे अवयव कसे काढले आपण 3x आणि वजा 10 म्हणजे याचे वजाबाकी किती येतं वजा 7x येतं. त्यानुसार आपल्याला x ची दोन गुण मिळालेली आहेत x बरोबर वजा 3 आणि x बरोबर 10. आता वय हे गुणामध्ये नसतं म्हणजेच किशोरचं x वय किती असणार आहे 10 वर्ष. विवेकचं आपण x अधिक 5 मानले म्हणून विवेकचं वय किती येणार आहे 15 वर्ष इतकं विवेकचं वय येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न 5वा सोडवूया. प्रश्न 5वा काय आहे बघा. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती. आता सुयशच्या पहिल्या चाचणीतील गुण किती मिळालेले आहे आपल्याला माहिती आहे का नाहीये. त्यामुळे त्यासाठी आपल्याला x मानावं लागेल. मग सुयशच्या किंवा सुयशचे पहिल्या चाचणीचे गुण x मानू. पहिल्या चाचणीचे गुण x मानू. पुढे काय म्हणते बघा. पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. म्हणजे दुसऱ्या चाचणीत त्याला पहिल्या चाचणीपेक्षा 10 गुण अधिक मिळाले म्हणजे दुसऱ्या चाचणीचे गुण काढावे लागेल. मग काय परत लिहूया. सुयशचे दुसऱ्या चाचणीतील गुण किती पहिल्या चाचणीपेक्षा 10 गुण जास्त मिळाले म्हणून x अधिक 10 म्हणजे पहिल्या चाचणीचे गुण x झाले आणि दुसऱ्या चाचणीचे गुण किती झाले x अधिक 10. आता पुढे समीकरण करण्यासाठी त्यांनी पुढे काय म्हटले बघा. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट म्हणजे दुसऱ्या चाचणीच्या गुणाची 5 पट किती येणार आहे. दुसऱ्या चाचणीच्या गुणाची 5 पट. आता 5 पट म्हणजे त्याला किती न गुणावं लागेल 5 ने गुणावं लागेल. ठीक आहे 5 गुणिले x अधिक 10 म्हणजे दुसऱ्या चाचणीच्या गुणाची 5 पट 5 कौसात x अधिक 10 इतकी झाली. परत काय म्हटलेलं आहे पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे म्हणजे पहिल्या चाचणीच्या गुणाचा वर्ग करावा लागेल. पहिल्या चाचणीच्या गुणाचे वर्ग. पहिली चाचणीला आपण x मिळालेला आहे असं म्हटलेलं आहे. x चा काय करावा लागेल वर्ग. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. त्यांनी काय म्हटलेलं आहे की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही म्हणजे 5 कौसात x अधिक 10 ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. म्हणजे याच्यानुसार समीकरण काय करणार 5 कौसात x अधिक 10 म्हणजे दुसऱ्या चाचणीतील गुणाची 5 पट ही पहिल्या चाचणीच्या गुणाच्या वर्गाइतकी आहे. त्यानुसार समीकरण काय झालं 5 कौसात x अधिक 10 बरोबर x चा वर्ग म्हणजेच x वर्ग बरोबर 5 कौसात x अधिक 10. x वर्ग आहे कसं ठेवला बरोबर 5 गुणिले x किती 5x अधिक 5 गुणिले 10 50. पक्षांतर करून घेऊया. x वर्ग हा 5x इकडे आला की वजा 5x 50 इकडे आला की वजा 50 बरोबर 0. म्हणजे वर्ग समीकरण आपल्याला काय मिळालं बघा x वर्ग वजा 5x वजा 50. ठीक आहे. मग आता आपल्याला वजा 50 चे असे अवयव काढायचे आहेत की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 5 आली पाहिजे. तर आता अवयव काढूया आपण 50 चे वजा 50 चे अवयव काढायचे आहेत. 10 या 5 50 x ठेवूया. ठीक आहे. मग मधलं पद बघा वजा आहे. ठीक आहे वजा आहे त्यामुळे आपण काय करू शकतो इथं 5x आणि इकडं 10 ठेवलं तर चालेल. वजा 10 ठेवलं तर चालेल. म्हणजे 5 मधून 10 गेलं काय होईल किती उत्तर येणार आहे तुमचं तर किती येणार आहे वजा 5x उत्तर येऊ शकतं मधल्या पदावर. ठीक आहे. तर यानुसार आता आपण या किमती काय करूया त्या समीकरणामध्ये ठेवूया. तर बघा समीकरण काय आहे x वर्ग अधिक
शिल्लक राहील, इथे सामायिक निघतो -10, आतमध्ये शिल्लक राहील x, हा वजा आहे त्यामुळे हा अधिक झाला, 10 × 5 = 50 बरोबर 0. सामायिक कंस एकदाच लिहूया x + 5, असामायिक पद एकत्र घेतली x - 10 बरोबर 0. ठीक आहे, मग x + 5 बरोबर 0, म्हणजे x बरोबर किती आलं, -5 आलं, म्हणजे x ची किंमत -5 आली. त्यानंतर x - 10 बरोबर 0 दिलं तर x बरोबर -10 एक पक्षांतर करून मग आपल्याला मार्क कधी ऋणामध्ये असतं का, असत नाही, म्हणजे त्याचं सध्याचं मार्क किती आहे, x बरोबर 10. ठीक आहे, म्हणजे सुयशचं पहिल्या चाचणीचे गुण किती आहे, 10 आहे. सुयशचे पहिल्या चाचणीचे गुण 10 आहे. ठीक आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे. सुयशला पहिल्या चाचणीत किती मिळालेले आहेत, तर 10 गुण मिळालेले आहेत. उदाहरण पुन्हा एकदा बघा. सुयशच्या पहिल्या चाचणीचं गुण आपण x मानलं, दुसऱ्या चाचणीमध्ये त्याला पहिल्या चाचणीपेक्षा 10 गुण अधिक मिळालेले आहेत, म्हणजे सुयशच्या दुसऱ्या चाचणीचे गुण झाले x + 10. त्यानंतर परत म्हटलंय दुसऱ्या चाचणीमध्ये पहिल्या गुणाची 5 पट करा म्हटले, म्हणून समीकरण झालं 5 × x + 10. त्यानंतर पहिल्या चाचणीचं वर्ग करावं लागेल, पहिली चाचणी x आहे, x चा वर्ग केला की x वर्ग. मग पुढे उदाहरणामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सुयशच्या दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीच्या वर्गाइतकी आहे. समीकरण काय तयार झालं, 5 × x + 10 बरोबर x चा वर्ग. हे सोडवत गेल्यावर वर्ग समीकरण काय मिळालं, x वर्ग - 5x - 50. 50चे अवयव काढले आपण, 5x - 10x. त्यानुसार आपण याच्यामध्ये तर किमती काढल्या. x च्या दोन किमती मिळाल्या, x बरोबर -5 आणि x बरोबर 10. मग मार्क कधी ऋणामध्ये असत नाही, म्हणजे सुयशला पहिल्या चाचणीत किती गुण मिळालेले आहेत, 10 गुण मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सराव संच 2.6 मधील काही उदाहरणं सोडवलेले आहेत. राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. इथं वर्ग समीकरण प्रकरण क्रमांक 2 हा भाग संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधील पुढील प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.